मला एक्झरसाइज, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एक्झरसाइज इन नेचर क्युअर हा महत्त्वाचा विषय आहे. तर मला सुरुवात अशी करावीशी वाटते की आत्ताच आपण दिनशाव मेहतांबद्दल इथं ऐकलं. तर हु वॉज दिनशाव मेहता? तर दिनशाव मेहता हिमसेल्फ वॉज अ बॉडी बिल्डर. ही फाउंडेड होल दिस प्लेस. ही जी जागा आहे आपण जिथे बसलोय, हाऊ ही हॅज गेट दॅट फंड्स, हाऊ ही रेज द फंड्स फॉर दिस बिल्डिंग. या सगळ्या जागेसाठी त्यांनी पैसे कसे जमा केले, तर त्यांनी बॉडी बिल्डिंगचे शोज केले आणि बॉडी बिल्डिंगचे शो करून त्यांनी पैसे जमवले. अँड ही रेज दिस बिल्डिंग, ही रेज दॅट मनी फॉर दिस फाउंडेशन ऑफ दिस बिल्डिंग अँड ही डेव्हलप दिस बिल्डिंग. त्यामुळे याची सुरुवातच म्हणजे ज्यांच्याबद्दल आता आपण बोललो की महात्मा गांधींचे नेचर क्युरिस्ट, म्हणजे त्यांचे स्वतः त्यांनी त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली. ही हिमसेल्फ फॉर द बॉडी बिल्डर. सो इनिशियली ही आपण पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्यायामाचं महत्त्व काय आहे. तर ज्यांनी निसर्गोपचाराची इथे फाउंडेशन केलंय, ही हिमसेल्फ फॉर द बॉडी बिल्डर. दॅट आय वॉन्टेड टू कोट. सेकंड थिंग इज नेचर क्युअर, वी कॉल इट इट्स अ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू. याला आम्ही म्हणतो की दृष्टी देणारा दृष्टिकोन. इट्स अ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू. एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला निसर्गोपचार देतो. So what we claim in nature cure, what is the one of the principles in nature cure is exercise is food. Exercise is food. How exercise is food? तर याच्यामध्ये what that particular different point of view is there, की what how we just understand the food, what is the purpose of food, why we eat food. It is for nourishing our body. It gives nourishment to our body. And when we think of thought of food, whatever physical food we eat, आपण जे अन्न खातो त्या अन्नाबद्दलच आपण विचार करतो. तुम्ही अन्न खाल्लंय का, तुमचं जेवण झालंय का. आणि बहुतेक वेळा व्हॉट वी क्लेम दॅट फूड गिव्ज अस एनर्जी. म्हणजे आपण तर काही खाल्लं नाही तर आपल्याला असं वाटतं की आपल्याला ताकद येणार नाही. तू काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला ताकद येईल, म्हणजे तुला बरं वाटेल, असं म्हटलं जातं. आणि असंच आपण ऐकतो आजपर्यंत. पण खरोखर जर का आपण आपला अनुभव बघितला तर आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला ताकद आल्यासारखी वाटते का आपल्याला झोप येते? आपल्याला झोप येते. म्हणजे थोडक्यात अन्नामुळे ताकद येते. इट्स अ कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट की अन्नामुळे ताकद येते. आपल्याला वेगळ्या पद्धतीत हे प्रोजेक्ट केलंय. इट्स नॉट द फूड विच गिव्स अर एनर्जी. देन व्हॉट द थिंग्स विच दिस बॉडी इज गेट नरिश्ड फॉर एनर्जी. तर याच्यामध्ये दिस इज द पॉइंट ऑफ व्ह्यू व्हॉट नेचर क्युअर गिव्स अस. आचार्य के लक्ष्मण शर्मा, वी कॉल हिम एज अ फादर ऑफ इंडियन नेचर क्युअर, who has designed this flag. हा फ्लॅग जो इथे आता इथे लावलेला आहे तो फ्लॅग त्या आचार्य के लक्ष्मण शर्मांनी ही फाउंडेड दॅट फ्लॅग और डिझाइन दॅट फ्लॅग बिफोर इंडिया गेट फ्रीडम इन 1926. दॅट फ्लॅग वॉज डिझाईन. आणि त्याच्यावरती त्यांनी त्या निसर्गोपचाराच्या पंचमहाभूतांचा आस्पेक्ट आणला. आता मगाशी इथे मॅडमनी पण इथे त्याचा उल्लेख केला की दिस इज 5 पंचमहाभूतात्मक शास्त्र आहे. 5-fold food medicine. This K. Lakshman Sharma has explained the whole theory of nature cure or philosophy of nature cure in these 4 words. 5-fold food medicine. जे आपले पंचमहाभूत आहेत तेच आपलं अन्न आहेत आणि तेच आपलं औषधही आहे. आपण जर का मी दृष्टिकोनाचा विषय म्हणतोय, इट्स अ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू. आपण सगळ्यांनी लेगाव मुंदावळी बघितलाय. आत्ताच सांगितलं की गांधीजींनी निसर्गोपचार हा भारतात ही हॅज spread this science of nature cure in India. आपण लगेराव मुन्नाबाई बघितलंय. त्याच्यामध्ये तो नेहमी म्हणतो आम्ही तो जेव्हा गांधीगिरी हा शब्द त्याच्या आणलाय आणि एव्हरीवेअर ही जस्ट यूज टू क्लेम उलटा कर, तो उलटा कर, तो उलटा कर. तर दिस सायन्स ऑफ नेचर क्युअर दॅट टेल्स अस दॅट एव्हरीथिंग इज इट्स अपसाइड डाऊन. हम जिसको आपण ज्याच्याकडे अन्न म्हणून बघतोय दॅट इज नॉट द ऍक्च्युअल फूड व्हॉट वी ईट. And that understanding we are supposed to get from this nature, science of nature cure. He 5-fold food, पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. Space, वायू is air. Space, air, fire or sun, water and actually पृथ्वी, earth. These 5 elements are our food. How these 5 elements are our food? तर आपल्याकडे काय आहे की स्पेस. लेट अस कन्सिडर स्पेस. इज दॅट स्पेस इज आवर फूड? बिकॉज 5-fold फूड मेडिसिन आपण म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी.
आपण याच्यामध्ये काय म्हणलंय की इट्स अ ट्रीटमेंट टू द बॉडी, ट्रेनिंग टू द माइंड अँड इट्स पार्ट टुअर्ड स्पिरिच्युअलिटी. इट्स अ स्पिरिच्युअल सायन्स. आता यांनी पण सांगितलं की इट्स अ स्पिरिच्युअल सायन्स. इट्स अनफोल्ड्स युअर स्पिरिच्युअलिटी. आणि नेचर क्युअर मध्ये म्हणतात इट्स अ कॉन्फ्लुएन्स ऑफ बॉडी, माइंड अँड स्पिरिट. त्यामुळे या तिन्हीचा जेव्हा संयोग होतो तेव्हा खऱ्या अर्थाने व्हॉट इज हेल्थ? हेल्थ इज अ कॉन्फ्लुएन्स ऑफ बॉडी, माइंड अँड स्पिरिट. त्यामुळे या तिन्हीचा जेव्हा संयोग होतो तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचं स्वास्थ्य अटेंड करता. तर याच्यामध्ये या 5 पंचमहाभूतांमध्ये ही पाची म्हणजे जे पिंड म्हणजे आपलं जे शरीर आहे ते ज्या पंचमहाभूतांनी तयार झालंय, ज्या पंचमहाभूतातनं हे विश्व तयार झालंय त्याच पंचमहाभूतांनी माझं शरीर तयार झालंय आणि ती सारी 5 भूतं हे माझं अन्न आहेत. हे निसर्गोपचाराचं तत्वज्ञान आहे. तर खरोखरच हे आपलं अन्न आहे का? तर ही 5 भूतं आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्पेस आहे. जेव्हा जेव्हा आपल्याकडे स्पेस कमी होते, शरीरातली स्पेस कमी होते, म्हणजे आपण अन्न खातो जे फिजिकल फूड, अन्नाचा पण विचार करतो तेव्हा जेव्हा आपण फिजिकल फूड जे खातो, वॉट एव्हर फूड वी ईट, we require that space inside our stomach. If you don't have that space inside your stomach, you cannot able to eat. I mean, that is the value of space. So we need to increase the space inside our body, because that space defines the actual health quotient, value of health, how much health you are possessing inside your body. What is the main quotient? That is space, that element that defines. तुमच्या शरीरामध्ये जेवढी स्पेस जास्त असेल, आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय की आपल्या पोटामध्ये जर का आपल्याला अपचन झालं तर आपल्याला काय होतं? स्पेस कमी होते. आपल्या जठरामध्ये अन्न तसंच राहतं. द स्पेस इज रिड्यूस अँड यू फील डिसीज्ड. तुम्ही आजारी असल्यासारखं वाटतं. द सेम थिंग अबाउट एनी ऑफ द डिसीज. तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालं, द अगेन स्पेस इज देअर, द स्पेस इज लेस, युअर excretory organ is not able to excrete out all the waste material inside your body, then again you start feeling diseased, unhealthy. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये स्पेस इज दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे अन्न काय, हाऊ यू आर सपोज टू इन्क्रीज द स्पेस. तर इन नेचर क्युअर लंगनम परम औषधी. स्पेस इज सुप्रीम मेडिसिन अँड फास्टिंग इज सुप्रीम मेडिसिन. दॅट फास्टिंग, that is the treatment in nature cure which has the supreme value of medicine. So for any, and it's a supreme medicine for every disease, it's not for particular disease. And that's why the science of nature cure is a holistic science. It doesn't claim that this disease is for this particular for this particular organ this disease happen. If this particular organ is not efficient enough to work, then this called as a this disease. जैसे कि we have various names of disease just because of that, which are connected to various systems and organs of our body. So only nature cure that sees holistically for this. So again, second principle is Vayu. So what is Vayu? That is the main source of energy of our body. So if our lungs are filled up with some cough or something, so then you immediately start feeling lack of energy, lack of breathe. In this COVID, we see that people who have admitted to the hospital, what happened to them? In spite of having that उनको ये भी लगाया बाद में ventilator, in spite of that ventilator also people died. So that is the importance of वायु. हमें तो जैसा ये साइंस ऑफ स्पिरिचुअलिटी हम बोलते हैं, तो व्हाट इज स्पिरिचुअलिटी? तो मुझे दासबोध मालूम आहे आपको? सगळ्यांना दासबोध माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती असेल. रामदास स्वामींनी लिहिलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की 5 भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सत्य, ऐसे न होता सत्य रोग होती. 5 भूतांचं नैवेद्य, इट्स अ नैवेद्य. जेव्हा 5 पंचमहाभूत आहेत याच्यात जेव्हा जेव्हा तो नैवेद्य आहे, 5 भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध. जे भूत, जी पंचमहाभूतातलं जे भूत जेव्हा पाहिजे तेव्हा जर का शरीराला मिळालं नाही तर ऐसे न होता सत्य रोग होती, असं त्यांनी सरळ सांगितलंय. आणि जेणे काणे नैवेद्य पावे ना, तेणे काळे राम राहे ना, भाग्य वैभव पदार्थ नाना सोडून जातो. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ठेवून व्हेंटिलेटरनी त्याला ऑक्सिजन देऊन सुद्धा जर का माणसं मरतायत, याचा अर्थ तो नैवेद्य किती महत्वाचा आहे.
तर त्या ज्या वेळेला जो नैवेद्य पाहिजे तो मिळाला पाहिजे, त्यामुळे वायूचं पण तितकं महत्व आहे. तिसरी गोष्ट आहे तेज. आपल्या आपल्या शरीरातली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, हार्ट, दॅट सर्क्युलेटरी सिस्टीम डिफाईन्स द टेम्परेचर ऑर रेग्युलेट द टेम्परेचर ऑफ आवर बॉडी. त्यामुळे ती सर्क्युलेटरी सिस्टीम सुद्धा तितकीच आपली चांगली असायला हवी. आता या तिन्ही जी आपली प्रिन्सिपल्स, ऑल दिस थ्री बेसिक प्रिन्सिपल्स, दॅट वायू, तेज, आकाश, वायू अँड तेज, स्पेस, air and sun, these three principles, how we are going to nourish to our body, how we are going to supply to our body. So exercise is that particular treatment or exercise is that particular modality which actually provides or increases all these basic three principles into our body. कारण जेव्हा आपण व्यायाम करतो त्यावेळेस काय होतं, आपल्याला दम लागतो, आपली शरीर वाढतं, आपलं रेस्पिरेशन वाढतं. त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरातले एम्प्टिंग ऑफ लंग्स दॅट ॲक्च्युअली इन्क्रीजेस. आमचे सर नेहमी मला म्हणायचे, जे ज्यांच्याकडे मी निसर्गोपचार शिकलो ते डॉक्टर भाऊसाहेब झोवर, यू ऑलवेज फोकस ऑन एक्झलेशन, यू डोंट फोकस ऑन इन्हेलेशन. इन्हेलेशन इज नॅचरल प्रोसेस, बट वेन यू आर फील ऑफ एक्झॉशन, यू जस्ट एक्झेल अँड एक्झेल. आपल्याकडे सुद्धा बघा, प्राणायामामध्ये सुद्धा आपल्याकडे भस्त्रिका आहे, कपालभाती आहे. तर या सगळ्या बेसिक प्राणायामामध्ये ह्या गोष्टी का ठेवल्या, यू आर सपोज टू इम्प्रूव्ह युअर एक्झलेशन. ॲज यू एक्झेल मोर, द रूम फॉर ऑक्सिजन यू विल गेट मोर इनसाइड युअर लंग्स. सो ॲज यू गेट द मोर रूम फॉर ऑक्सिजन, यू विल गेट द बेटर सोर्स ऑफ एनर्जी. त्यामुळे जेव्हा तुम्हाला एक्झरसाइजमध्ये तुम्ही जेव्हा एक्झलेशन जास्त चांगलं करता, तुम्ही दमणुकीचे व्यायाम जास्त चांगले करता, तेव्हा तुमच्या शरीरातलं प्राणवायू बाहेर टाकण्याची पण प्रोसेस वाढते, नको असलेल्या गोष्टी, आणि प्राणवायू आत घेण्याची प्रोसेस पण इम्प्रूव्ह होते. तर त्यामुळे एक्झरसाइजमध्ये एम्प्टिंग ऑफ लंग इज अवकाश, आणि इन्हेलेशनमध्ये ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन इज वायू. तर या दोन्हीचं भरण होतं, तर या दोन्ही इम्प्रूव्ह होतात, आणि त्यामुळे तुमचं ओव्हरऑल हेल्थ लेवल तुमची सुधारायला तुम्हाला मदत होते. The same thing when you exercise, your heartbeat also improves, that increases, that also gives proper exercise to your heart. All these, our organs inside our body, right from our heart, our lungs, our intestine, आपलं जठर, या सगळ्या ज्या आहेत, stomach that means, all these organs are muscular organs. So what is the beauty of exercise? You don't have extra activity, you can't do extra activity for your heart. That means you can't sit at one place and you can contract and expand your heart or increase the speed of your heart or impulse of your pulses of your heart. So we can't increase it like that. So just by moving your hands and your limbs, only you can increase your rate of heart. So just by moving your hands and limbs, external limbs, you give the exercise to your internal organs also. And how you can judge that your internal organs are more toned up, more improved? So as the external muscles of your body, muscle tones of your body, they give the understanding how the internal organs also toned up, how the internal organs also toned. की जसं आपण व्यायाम करतो, आपले दंडाचे स्नायू सुधारतात, मांड्यांचे सुधारतात, छातीचे सुधारतात. जसे ते स्नायू सुधारलेले आपल्याला दिसतात, याचाच अर्थ तुमच्या हृदयाचा स्नायू सुद्धा सुधारलेला आहे, तुमचं स्टमक सुद्धा सुधारलेलं आहे. तर आपल्याला दिस इज द होलिस्टिक थिंग that this exercise does. What is the value of the exercise? This is the value of exercise. त्यामुळे अशामुळे आपले ब्लडचं सर्क्युलेशन सुधारतं. ॲज यू improve the circulation of your blood, that improves the overall temperature control of your body. आपल्याकडे नेहमी बघताना आपण म्हणतो की व्यायाम करणाऱ्या लोकांना थंडी कमी वाजते, बरोबर आहे ना, म्हणजे माझं स्टेटमेंट. तर जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असताना तुम्हाला थंडी कमी वाजते, याचा अर्थच काय, देअर हार्ट इज मोर एफिशियंट अँड दे इमिजिएटली कोप अप द कोल्ड ऑफ युअर बॉडी अँड दॅट इंटरनली इन्क्रीजेस द सर्क्युलेशन of your body, and that body regulates its temperature. Through this activity, metabolic activity, body easily regulates the circulation. त्यामुळे आपल्याकडे बघतो आपण बाहेरच्या थंडीमध्ये एखादा व्यायाम करणारा माणूस फक्त एका चड्डी बनियानवर असतो आणि एखाद्या माणसाला पूर्ण आता अंगामध्ये
स्वेटर घालून सुद्धा त्याला थंडी वाजत असते. त्याचं हे कारण आहे. तर या एव्हरी पर्टिक्युलर दिस हॅपनिंग हॅज द सायंटिफिक बेसिस फॉर दिस. तर त्यामुळे ही 3 प्रिन्सिपल्स आपण आता बघितली. सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. विदिन 15 minutes if I want to cover all this topic, I just want to give you this insight to you why everybody has to exercise every day आणि how exercise is your food. तर या 3 गोष्टी आपण जर का केल्या तरच आपण जे अन्न खातोय, वॉट एव्हर फूड वी ऍक्च्युअली ईट, टू प्रोसेस दॅट फूड ऑल्सो वी नीड एक्स्ट्रा ऑक्सिजन. तुम्ही कधी बघा, तुम्ही जर का जेवण झालं आफ्टर युअर फूड, यू जस्ट सी दॅट युअर रेस्पिरेशन इज इन्क्रीज. अँड वेन यू हॅव सम एक्स्ट्रा फूड, आपण कुठेतरी लग्नाला जातो आणि त्या ठिकाणी आपण कधीतरी आपण काहीतरी खातो, तर त्यावेळेला काय होतं, आपण थोडंसं जास्त खाल्लेलं असतं, थोडं हेवी फूड खाल्लेलं असतं. यू नीड टू ब्रीथ मोर. तुम्हाला श्वास जास्त लागतो. वाय? बिकॉज नीड ऑफ ऑक्सिजन इज मोर. देर इज मोर नीड ऑफ ऑक्सिजन टू प्रोसेस दॅट फूड, बिकॉज दॅट प्रोसेस ऑफ डायजेशन इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. त्यामुळे ऑक्सिजन दॅट बॉडी नीड्स टू प्रोसेस दॅट फूड. So you need more oxygen, and that's why that respiration that increases. At the same time, if you see that your pulse is also increases. तुम्ही रोजचं जेवण जेवा, जेवणाच्या आधीची पल्स बघा, जेवणाच्या नंतरची पल्स बघा. तुम्ही जर का ती पल्स बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की युअर पल्स इज ॲटलीस्ट 30% मोर, 25 to 30% मोर. बिकॉज हाऊ वी आर सपोज टू सप्लाय दॅट ऑक्सिजन टू आवर स्टमक टू प्रोसेस दॅट फूड इज जस्ट थ्रू युअर ब्लड, थ्रू युअर सर्क्युलेशन. So that circulation internally automatically increases. So again, the person who is doing exercise better, or who is doing exercise, again that lungs and your heart that withstand to that extra efforts very easily. आणि म्हणून आपल्याला लक्षात येतं की जे चांगला व्यायाम करणारे असतात त्यांचं अन्नपचन चांगलं असतं. ते अन्न जास्त खाऊ शकतात. ते जास्त अन्न खाल्लं तरी त्यांना त्रास होत नाही. आणि तीच गोष्ट आपण साध्या गोष्टीत, म्हणजे तो एक पाणीपुरीच्या 5-6 प्लेट खातो पण त्याला त्रास होत नाही. आपण 1 प्लेट खाल्ली तरी आपल्याला त्रास होतो. हा जो आपल्याला अनुभव आहे त्याचं कारण ते आहे, हे लक्षात घ्या. बट त्यामुळे एक्झरसाइज इज फूड. सो ऍक्च्युअली टू नरिश इवन थ्रू दॅट फूड व्हॉट यू ईट, यू रिक्वायर्ड इनिशियल 3 एलिमेंट्स प्रॉपर. द सप्लाय ऑफ इनिशियल 3 एलिमेंट्स टू युअर बॉडी प्रॉपरली. म्हणजे काय की माझ्या अन्नाचं पचन नीट व्हायला हवं असेल तर मला वायू मला चांगला मिळायला हवा. त्यासाठी माझ्या शरीरामध्ये स्पेस चांगली असायला हवी आणि त्याच्यामध्ये माझं सर्क्युलेशन हे माझं चांगलं असायला पाहिजे. त्यामुळे या 3 सिस्टीम्स माझ्या आणि त्या सिस्टीमचा सपोर्ट करणारे ऑर्गन्स आहेत, हे जर का माझे चांगले असतील तर माझं अन्न नीट पचणार आहे, तर त्या अन्नातनं मला नरिशमेंट चांगले मिळणार आहे. दॅट इज द लॉजिक. आणि म्हणून मग तो एक्झरसाइज करायचा आहे प्रॅक्टिकली. तर एक्झरसाइज मग तो कसा करायचा आहे? तर बहुतेक लोक म्हणतात की आम्ही एक्झरसाइज करतोय, पण मला त्याचा उपयोग, यू गेट द इन्साइट अँड सम पिकअप पॉइंट्स थ्रू दिस. तर एक्झॉशन विदाउट एक्झर्शन म्हणजे दमणूक न होता थकावट, स्वतःला थकवणे, दमणूक न होता स्वतः थकवणे म्हणजे व्यायाम आहे. ही व्यायामाची डेफिनेशन. मग तुम्ही जर का उद्या व्यायाम म्हणून 10 किलोमीटर चालत असाल तर 10 किलोमीटर चालणे हा व्यायाम नाही. तुम्ही सिंहगड चढत असाल व्यायाम म्हणून तर सिंहगड चढणे हा व्यायाम नाही. इफ यू आर क्लाइंब वर सिंहगड फोर्ट काइंड ऑफ दॅट, or even you are walking on treadmill for half an hour, that is also not exercise. So exercise, how you can convert any activity into exercise, so you require to put all those norms to your exercise. So which are these norms? तर पहिला नॉर्म असा आहे, तर त्याच्यातला पहिला नियम असा आहे की लिटिल टुडे अँड लिटिल मोर टुमॉरो. आज थोडंसं करा आणि उद्या थोडंसं जास्त करा. अशी एक तुम्ही ऍक्टिव्हिटी निवडा की जी तुम्हाला प्रोग्रेसिव्हली करता येईल. बिकॉज दॅट एक्झरसाइज, when that activity converts into exercise, when it's a progressive activity, it has to be progressive. काल थोडं केलं, आज थोडं जास्त केलं. So you require to elect that kind of activity which we can easily increase to some extent to that. And what we are supposed to increase, त्याच्यातले ते 5 फॅक्टर्स आहेत. One is the complexity of exercise. थोडासा तो एक्झरसाइज ची सिंपल मुवमेंट्स आहेत त्या कॉम्प्लेक्स करायचा प्रयत्न करा. यू इन्क्रीज द रेंज ऑफ द एक्झरसाइज. तुम्ही वाकत असाल, तुम्ही आसनं करत असाल, किंवा तुम्ही चालत असाल, तुम्ही मार्चिंग करत असाल, पळत असाल, तर यू जस्ट इन्क्रीज द रेंज. त्याची ही वाढवा, त्याची रेंज वाढवा, म्हणजे त्याचा ताण वाढवा. हळूहळू त्याचा ताण थोडा वाढवत नाही. तिसरं त्याचे रिपिटेशन्स, यू इन्क्रीज द रिपिटेशन्स ऑफ एक्झरसाइज. चौथा आहे त्याचा टाइम.
तुम्ही चालायला जर का तुम्ही 5 मिनिटं चालत असाल तर 5 ते 6 मिनिटं करा, 7 मिनिटं करा. अशा पद्धतीने तो टाइम वाढवा. फ्रिक्वेन्सी ऑफ द एक्सरसाइज म्हणजे तुमचा स्पीड वाढवा. म्हणजे तुम्ही वॉकिंग हा एक्सरसाइज म्हणून करत असाल तर त्याचा स्पीड वाढवा. आणि पाचवा एक रेजिस्टन्स, की थोडक्यात तुम्ही जर का व्यायाम करत असाल, कुठे जिममध्ये जात असाल तर तिथला रेजिस्टन्स तुम्ही बघितलं असेल, ते प्लेट्स असतात 5, 10, 15, 20, 25. वाय इज दॅट दोज प्लेट्स आर देअर. रोज जाऊन नुसते तेच जर का 5 किलोनी 10 किलोनी मी जर का वजन उचलत राहिलो तर तो बॉडीकडनं पण तो रिस्पॉन्स येणार नाही. तर तो रिस्पॉन्स यायला हवा असेल तर वी रिक्वायर्ड यू नीड टू इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑल्सो टू सर्टन एक्सटेंट. तर असे ते 5-6 हे जे नॉर्म्स आहेत, those norms we are supposed to attach to our exercise, and then that activity will start give you the benefits what we expect from exercise. तर नेचर क्युअर मध्ये आम्ही अशा पद्धतीत व्यायाम करून घेतो, अँड दॅट्स वाय वी जस्ट दी दिस काइंड ऑफ रिझल्ट विच मॉडर्न मेडिसिन जस्ट दे क्लेम इट ॲज अ मिरेकल, की यांचा डायबिटीज 1.5 महिन्यात बरा झाला, यांचा कॅन्सर रिकवर झाला. हे जे काही दिसतंय, तर दिस काइंड ऑफ थिंग्स विच ॲक्च्युअली इम्पॅक्ट्स in the treatment, and that body responds like that. And when you change your exercise, nature cure treatment is nothing but the lifestyle management program. What is lifestyle? How you treat your body will start responding to it. So when you change your treatment to the body will change the response to it. So treatment to the body is what the behavior of towards the body, and what is behavior towards the body is nothing but the lifestyle of the person. So we need to change the lifestyle, and that is automatically body will start responding differently. So this is the actual change what we see, and we call it the recovery of disease. What is disease condition? Whatever pathological reports are there, they change why? Because we change our behavior, and basic behavioral change in our lifestyle is exercise. If you start exercising regularly and particularly on this manner, then only body will change its response. That is the logic. So माझे सर नेहमी म्हणायचे की जो खातो, ज्याला जेवायचं आहे, तर जेवायचा हक्क कोणाला आहे? Who has got the right to eat, who is exercising every day, that person only has the right to eat. That kind of our sir used to claim. But now I understood through nature cure, if you exercise, then only you are eating, because exercise is food. If you are not exercising, then you are not eating. Even if that food, if you are eating, that is not actually going to benefit you or going to give you any of the support. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की व्यायाम करणाऱ्यांनीच अन्न खाल्लं पाहिजे असं नाही, तर जो व्यायाम करतो तोच अन्न खातो, हे पहिलं लक्षात घ्या. तर आपण अशा पद्धतीत व्यायाम करत नसू तर आपण जेवत नाही होत असं तुम्ही लक्षात घ्या. कारण आपण फिजिकली जे अन्न खातोय त्या अन्नाचा प्रोसेस आपण व्यायाम करत नसू तर नीट होणार नाहीये, आणि अल्टिमेटली दॅट फूड इज गोइंग टू कन्वर्ट इन टू टॉक्सिन्स, अँड दॅट डिराइव्स व्हेरियस ऑफ डिसीज इनसाइड युअर बॉडी. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. बिकॉज टॉक्सिकेशन इज अ ट्रीटमेंट, अँड डिटॉक्सिफिकेशन इज आपलं टॉक्सिकेशन इज अ डिसीज, अँड डिटॉक्सिफिकेशन इज अ ट्रीटमेंट. सो एक्सरसाइज इज द मेन मॉडॅलिटी इन डिटॉक्सिफिकेशन. त्यामुळे एक्सरसाइज स्टार्ट, आवर ट्रीटमेंट बिगिन्स विथ एक्सरसाइज. त्यामुळे सगळ्यांनी आता याच्यापुढे एक लक्षात घ्या की आता नॅशनल नॅचरोपॅथी डे आहे. सर्वांनी आज इथे तो फंक्शन अटेंड केलेला आहे. तर आपण सर्वांनी पहिली आता ही एक ओळख घेऊया, किंवा आपण असा एक नियम करूया, किंवा आपण असा एक ऑब्जेक्टिव्ह ठेवूया दॅट फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू एक्सरसाइज एव्हरी डे, अँड दॅट एक्सरसाइज इज गोइंग टू प्रोव्हाइड अस फूड. सो एक्सरसाइज इज फूड. तुम्ही सगळ्यांनी मला शांतपणे लेक्चर आणि थोडे हे माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.